तर डेफिनेशन पाहण्यापूर्वी डायग्राम पहा. Suppose two angles are given. First angle is ABC and second is DF. 40 डिग्री हा आहे आणि हा पण 40 डिग्री आहे. मेजरमेंट्स इक्वल असतील, दोन कोणांची माप जर समान असतील तर त्या दोन कोणांना एकरूप कोन असे म्हणतात. If measures of two angles are equal, then two angles are called congruent angles. पहा, if measures of two angles are equal, then two angles are called congruent angles. जेव्हा दोन कोणांची मापे समान असतात तेव्हा त्या कोनांना एकरूप कोन असे म्हणतात. तर एकरूप कोण असतात ते कोणत्या साइनने दाखवतात तर तेही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. Congruent is denoted by sign एकरूपता या चिन्हाने दाखवतात. Here measurement of angle ABC is equal to 40 degree and measure of angle DF is equal to 40 degree. Therefore, angle ABC and angle DF are congruent angles. कोण ABC व कोण DF हे एकरूप कोण आहेत. आणि हे चिन्हात लिहिताना हे असं लिहितात, कोण ABC एकरूप कोण DF, angle ABC congruent angle DF. Next, 5 opposite angles म्हणजेच विरुद्ध कोन. तर विरुद्ध कोन कशाला म्हणतात? ज्यावेळी टू लाईन्स एकमेकीला इंटरसेक्ट होतात
समजा इथे एक लाईन आहे आणि सेकंड लाईन इथे घेतली आपण, ही एकमेकीला इंटरसेक्ट झाल्या तर इथे टू पेअर्स ऑफ अँगल्स तयार होतात. जेव्हा दोन रेषा एकमेकीला छेदतात त्यावेळी इथे कोनांच्या दोन जोड्या तयार होतात. इथे पहा, समजा ही लाईन आहे ए बी आणि ही लाईन आहे सी डी. तर इथे आणि ह्या इंटरसेक्ट होतात ओ मध्ये. तर हा इकडचा अँगल एओसी पहा, अँगल एओसी आणि इकडचा अँगल बीओडी. तर हे विरुद्ध किरण आहेत. अँगल एओसी and अँगल बीओडी are opposite angles. Similarly, angle AOD and angle BOC, which is also pair of opposite angles. तर ही सुद्धा विरुद्ध कोनांची जोडी आहे. तर अशा दोन रेषा एकमेकीला छेदतात, टू लाईन्स इंटरसेक्ट ईच अदर, तर त्यावेळी इथे विरुद्ध कोनांच्या दोन जोड्या तयार होतात आणि त्या एकरूप असतात. तर इथे जर व्याख्या कशी सांगता येईल बघा, जर एका कोनाच्या भुजा या दुसऱ्या कोनाचे विरुद्ध किरण जर असतील, दुसऱ्या कोनांच्या भुजांचे जर विरुद्ध किरण असतील तर त्या कोनांच्या जोडीला विरुद्ध कोनांची जोडी असं म्हणतात. पहा, एका कोनाच्या भुजा ह्या दुसऱ्या कोनाच्या भुजांचे विरुद्ध किरण जर असतील तर त्या कोनांच्या जोडीला विरुद्ध कोनांची जोडी असे म्हणतात. पहा, if sides of one angle is opposite rays of sides of another angle, then the two angles are called as opposite angles. Opposite angles are congruent. तर इथे टू पेअर्स तयार होतात. opposite angles are congruent. म्हणजेच विरुद्ध कोन एकरूप असतात, हे लक्षात ठेवा. विरुद्ध कोन एकरूप असतात. आता ह्या कोनांच्या जोड्या पहा कोणत्या आहेत. पेअर्स ऑफ opposite angles विरुद्ध कोनांच्या जोड्या. पहिली पेअर आहे, हा पहा रेड कलरने दाखवलेला अँगल एओसी congruent angle BOD. Second, angle AOD. AOD diagram मध्ये पहा congruent angle BOC. Just a minute. AOD. पहिली AOC पहा, AOC आणि BOD हा अँगल ची पेअर पहा. सेकंड पहा AOD and BOC. ओके. रेषीय जोडीतील कोन समजून घ्यायचे आहेत. डायग्राम काढू आपण. नेम देऊ.
इथे मेजरमेंट पहा, एबीसीचं मेजरमेंट समजा 120 डिग्री आहे आणि अँगल सीबीडीचं मेजरमेंट 60 डिग्री आहे. आता अर्थातच हे ऍडजस्टंट अँगल आहेत, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. अँगल एबीसी अँड अँगल सीबीडी आर ऍडजस्टंट अँगल्स. ऍडजस्टंट अँगलची आपण डेफिनेशन पाहिलेली आहे. टू अँगल्स मध्ये वन साइड जर कॉमन असेल, इथे बीसी साइड कॉमन आहे, त्यांचा व्हर्टेक्स कॉमन आहे आणि इंटेरियर डिफरंट डिसजॉईंट पाहिजेत, डिफरंट असले पाहिजेत, तर अशा वेळी आपण त्यांना ऍडजस्टंट अँगल म्हणतो. म्हणजेच लगतचे कोण किंवा संलग्न कोण. कोण एबीसी व कोण सीबीडी, तर यांच्यामध्ये बीसी ही सामायिक भुजा आहे आणि बी हा सामायिक शिरोबिंदू आहे आणि या दोन कोणांचे अंतर्भाग वेगळे वेगळे आहेत, विभिन्न आहेत. म्हणून कोण एबीसी व कोण सीबीडी हे संलग्न कोण आहेत किंवा लगतचे कोण आहेत असं म्हणतात. तर लगतचे कोण किंवा हे ऍडजस्टंट अँगल हे असेही आपण दाखवू शकतो, हा इकडचा एक आणि इकडचा एक. पण इथं काय वेगळं आहे, तर इथे या ऍडजस्टंट अँगल आहेत, मात्र यांची जी सम आहे ती 180 डिग्री आहे. हे महत्वाचं. तर इथे जर सम 180 डिग्री असेल ऍडजस्टंट अँगलची, तर त्यांना आपण लिनियर पेअर अँगल्स म्हणतो. तर अशी सोपी डेफिनेशन आपण लक्षात ठेवायची आहे. डेफिनेशन पहा आता. If the sum of measures of if the sum of measures of two adjacent angles, just a minute, two adjacent angles is 180 degree, then the angles are called as linear pair angles. Linear pair angles or angles in linear pair. जेव्हा दोन लगतच्या किंवा संलग्न कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, तेव्हा त्या कोणांना रेषीय जोडीतील कोण असे म्हणतात. रेषीय जोडीतील कोण असे म्हणतात. म्हणजेच लगतचे कोण ज्यावेळी पूरक असतात, तर त्यावेळी त्या कोणांना रेषीय जोडीतील कोण असं म्हणतात. इथे पहा, अँगल एबीसी प्लस अँगल सीबीडी इज इक्वल टू 120 डिग्री प्लस 60 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. Therefore, angle ABC and angle CBD are linear pair angles. Linear pair
अँगल्स. म्हणून कोन एबीसी व कोन सीबीडी हे रेषीय जोडीतील कोण आहेत. हे ओके कर. रेषीय जोडीतील कोण आहेत. रेषीय जोडीतील कोण आहेत. कोण आहेत. ओके. हा